हॅलो हाय वेलकम टू माय चॅनल. स्वागत आहे तुम्हाला. कसे आहेत सगळेजण? मी बरे आहे, ते तुम्ही पण बरं आहे म्हणलंय मी. थँक्यू. हे बघा पात्रीचं भाजी. हे खायला लई हे असते, जर कडवट लागते, पण खायचं हे शरीरामध्ये सर्व रोग निवारक भाजी म्हणते त्याला. हे भाजी मी तर लई खातो बघा. लई खायचं हे. माणसाचं काय पण रोग नसते, काय नसते. आणि काल मी एक व्हिडिओ अपलोड केलं होतं, ते तुम्ही सगळेजण बघितले. ते ॲलर्जीचं औषध म्हणून. आज तुम्हाला मी एक आयुर्वेद औषध सांगणार आहे बघा. ते मूळव्याधवरचं औषध सांगणार आहे मी तुम्हाला आज. ते एक 7 रोज प्यायचं. 7 रोज तुम्ही 30 मिली त्याचा रस करून घ्यायचं. 7 रोजात तुम्हाला ते नाहीच असं होते बघा. मूळच मोडून जाते. हे तुम्ही करून तर पहा. मला मागटनं तुम्ही व्हिडिओ करून कमेंट करून सांगा. ते सांगणार आहे मी तुम्हाला आज. ते मूळव्याधीचं आयुर्वेद देशी औषध कसलं आहे बघूया. आणि मागचा व्हिडिओ ला कसं सपोर्ट दिलाय तुम्ही असंच, आणि ह्या व्हिडिओला पण सपोर्ट द्या. मी आज द्राक्षीत तण काढायला लागलं. इथं मला घावलंय ते मूळव्याधीचं औषध, आयुर्वेद औषधाचं झाड. ते तुम्हाला दाखवणार आहे मी आज. मूळव्याध म्हटलं तर माणसाला पण माणसाला एक लई हे जे गुप्त रोग आहे, ते कोणाला दाखवल पण येत नाही. माणसाला ते सण पण होत नाही. असलं रोग आहेत ते दवाखान्याला किती पण दाखवा, किती ऑपरेशन करून घ्या, आणि ती औषध गोळी घेतलं तर कमीच होत नाही बघा. ते आयुर्वेद औषधानंच कमी होते. ते एक औषध आहे, तुम्हाला सांगणार आहे मी आता. ते पालक काढून रस करायचं. त्याचा पालक काढून रस करून रोज 30 मिली घ्यायचं, आणि 7 रोज घ्यायचं. ते पण रोज 30 मिली घेतलं तर 7 रोजात ते पण मूळव्याध म्हणायचं तुम्हाला उरतच नाही काय पण. बघूया मग कसं आहे ते औषध. तुम्हाला दाखवतो मी. इथं आहेत बघा हे झाड. मूळव्याधचं आयुर्वेद म्हणलं तर लई आयुर्वेदच कमी होतं ते मूळव्याध. इथं आहे बघा ते झाड. हा चला इथं दाखवतो या तुम्हाला. बघा हे ह्याचा रस करून 30 मिली घ्यायचं, आणि स्पोटी
7 दिवस घ्यायचं. अंगात रक्त पण वाढते आणि रक्त वाढल्यावर ऑटोमॅटिक मूळव्याधीची ताकद कमी होते. तुम्ही करून तर पहा. हे लय जालिम औषध आहे बघा. हे तुम्ही करून 7 रोज ह्याचं 30-30 मिली रस घेऊन मला सांगा. तो मी कमेंट करून कसा आहे ते म्हणून. माझा व्हिडिओ कसा लागला आणि कमेंट करून सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.